नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। शिवसेना आमदारांच्या पात्रतेवरती आज महानिकाल लागणार आहे। शिंदे गटाच्या 16 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार आहेत। दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होईल। निकालाआधी फडणवीस आणि अजित पवारांनी मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। रश्मी शुक्ला आणि विवेक फणसळकर हे देखील वर्षा या निवासस्थानी भेटीवेळी उपस्थित होते। दोन दृश्य बघतोय। एकीकडे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरती नेमका आज काय महानिकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे महत्त्वाच्या भेटीगाठी सुद्धा चांगल्याच वाढल्या होत्या। काल रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे वर्षा निवासस्थानी एकत्र भेटले होते। अधिक माहिती घेणार आहोत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, अतिशय महत्त्वाचा असा हा निकाल असणार आहे। सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागलेल्या आहेत। काय अपडेट्स? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। खरं तर जवळपास आपण 1 वर्षांचा कालावधी बघितला तर प्रत्येकाची उत्कंठा जी आहे ती पणाला लागलेली होती। तो म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडून 16 अपात्र आमदारांसंदर्भातला आणि शिंदे गटाकडून जे ठाकरे गटाच्या 14 आमदारांवरती अपात्रतेचा प्रकरण दाखल करण्यात आलेलं होतं त्याचा निकाल नेमका कधी लागणार। गेल्या आठवड्यामध्ये जी सुनावणी झालेली होती त्यावेळी सुप्रीम कोर्टाने थेट विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिलेले होते की 10 जानेवारीपर्यंत संपूर्ण निकाल जो आहे तो तयार करा आणि लवकरात लवकर निकाल देण्याची प्रक्रिया जी आहे ती विधानसभा अध्यक्षांनी करावी। त्यानुसार आज दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्षांकडून विधान भवनामध्ये निकाल वाचनाला सुरुवात जी आहे ती होणार आणि त्यानंतर स्पष्ट होईल की ठाकरे गटाकडून ज्या 16 आमदारांवरती अपात्रतेचं प्रकरण दाखल करण्यात आलेलं होतं ते म्हणजे शिंदे गटाचे 16 आमदार जे आहेत ते अपात्र होतात का, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे। जर कदाचित 16 आमदार अपात्र झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तर सरकार सुद्धा पडू शकतं। त्यामुळे आज नेमकं काय होणार, एकनाथ शिंदे राहणार की जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आपल्याला दुपारी 4 नंतर पाहायला मिळतील। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रज्ञा, हे सगळं प्रकरण ज्यावेळेस उपाध्यक्ष नरहरी झिरवळ होते ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं। सुप्रीम कोर्टामध्ये एक बाजू जी आहे ती उलगडत गेली। म्हणजे सुरुवातीला शिवसेना हा पक्ष नेमका कुणाचा आहे हे थेट सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे गटाने सांगितलं। त्यानंतर हे सगळं प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये गेलं। केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं। त्यामुळे या सगळ्यानंतर खरं तर आता निकालावरती याचा परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सातत्यानं एकनाथ शिंदे गटाकडून दावा केला जातोय की बहुमत आमच्याकडे आहे आणि बहुमताच्या आधारावरतीच आज विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेतला जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस अंतिम निकाल दिलेला होता त्यावेळेस काही महत्त्वाची निरीक्षणं जी आहे ती नोंदवलेली होती। त्याच्यातलं पहिलं महत्त्वाचं निरीक्षण होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे गटानं जी प्रतोद भरत गोगावलेंची नियुक्ती केलेली होती ती अवैध होती आणि बेकायदेशीर होती। त्या आधारावरतीच खरं तर ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांसमोर सुद्धा युक्तिवाद करण्यात आला की जर प्रतोद पदाची निवडच बेकायदेशीर असेल तर गट नेमका कसा कायदेशीर ठरू शकतो, असे वेगवेगळे असंख्य युक्तिवादावेळी मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आले गेले। जे सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांनी बाजू मांडलेली होती तेच वकील आपल्याला विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीवेळी पाहायला मिळाले। मात्र ठाकरे गटाचा जर युक्तिवाद पाहिला तर सुप्रीम कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवलेली होती आणि जो ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला होता त्या आधारेच विधानसभा अध्यक्षांसमोर युक्तिवाद केला गेला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी उलट तपासणी घेतली। उलट तपासणीमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा दोन्ही गटाला विचारण्यात आले। ठाकरे गटाच्या आमदारांची काहीशी अडचण झालेली होती, मात्र तरी सुद्धा ठाकरे गटाकडून जो आत्मविश्वास सातत्यानं सांगितला जातोय की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत त्यानुसार संविधानानुसारच विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा। मात्र या सगळ्याचा निकाल जो आहे तो दुपारी 4 नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आज खरं तर विधानसभा अध्यक्ष नेमकं काय निर्णय देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। कालच आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि नार्वेकरांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती की ते म्हणजे विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना कसं काय भेटायला जाऊ शकतात, कारण ज्यांच्यावरतीच प्रकरण प्रलंबित आहे त्यांच्याशी जर भेट होत असेल त्यावरती आक्षेप म्हणून ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एक कॅव्हेट जे आहे ते दाखल केलेलं आहे। त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टामध्ये जातील किंवा एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागला तर ठाकरे जे आहे तो ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केलेला आहे। परत हे सगळे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतं। मात्र आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि दुपारी 4 नंतर विधानसभा अध्यक्ष नेमकं काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, अगदी। आणि प्रदीप, आपण बघतोय की काय नेमका निकाल लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। विधानसभा अध्यक्षांच्या हातामध्ये आता खरं तर निर्णय आहे। काय निकाल वाचन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे।
विधानसभेत देखील बहुमत आहे, लोकसभेत देखील बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे आणि मला वाटतं, मला खात्री आहे, अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागायला पाहिजे. त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी. आरोपीला भेटतात उघड न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, ते उघड भेटतात, तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल ह्याची कल्पना जनतेला आली असेल. आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत. करून कोर्टात जाऊन काय दबाव पडणार नाही आहे माझ्यावर. माझी बाजू ही अत्यंत मी जे कार्य करत आहे ते अत्यंत कायदेशीररित्या योग्य आहे. कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाही आहे आणि निश्चितपणे माझा निर्णय हा कायद्याला धरूनच असेल. काल सुप्रीम कोर्टात एक ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणणं हे गरजेचं होतं आणि म्हणून काल आम्ही ॲफिडेव्हिट फाईल केलं आहे की अशा प्रकारे न्यायाधीश ज्या वेळेला, कारण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, न्यायाधीश आरोपीला भेटायला जाणं, न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का अशा प्रकारे मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये. हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही, का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत, ते उद्याच्या निर्णयावरनं जाहीर होईल. आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे. मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील. आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील. देवेंद्रजींना निकाल काय हे माहीत असावं असं दिसतंय. कारण निकाल माहिती असं अप्रत्यक्षपणे सुद्धा आत्ता सांगणं, आज उद्यानंतर सांगा, ही स्पीकरच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्यासाठी